कार्यक्रमाची आधी सुरुवात करतो. आधी सभासदांची गाणी होती. दिवा मॅडम प्रथम येत आहे उज्ज्वला चंद्रकांत मॅडम. Now, so much to be
आपली 2 गाणी सादर करतील. एक हिंदी गाणं आहे, एक मराठी गाणं.
नमस्कार. आता आपल्या सत्कार मूर्ती मनीषा दाभोळकर आणि अध्यक्षा रत्ना चटर्जी इथे पाचारण झालेल्याच आहेत. तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज विमेन्स डेच्या पूर्वसंध्येची एक अपूर्व संध्या आपण किंवा अपूर्व संध्याकाळ म्हणूया आपण अनुभवणार आहोत. एक तर सध्या मराठी भाषा पंधरवडा झालेलाच आहे आणि उद्या इंटरनॅशनल विमेन्स डे तर आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य साधून आम्ही हा कार्यक्रम आखलाय. आजचा कार्यक्रम सब कुछ महिला अशा स्वरूपाचा आहे. पुरुषांना फारसं इथे आपल्या डायसवर कधी स्थान नाही आहे आजचा दिवस. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आपल्या संघाला संदर्भ ग्रंथालय आणि इथे असलेले ग्रंथ भेट म्हणून मिळालेले आहे. तर त्याचं यानंतर आपण उद्घाटन करणार आहोत. पुढचा आजचा कार्यक्रम तुम्हाला सांगते. या ग्रंथालयामध्ये इतिहास, साहित्य आणि शास्त्र विषय अतिशय उत्तमोत्तम ग्रंथ आहेत आणि ते तुम्हाला वाचायला इथे बसून वाचायची परवानगी आहे. साधारण 100 ग्रंथ इथे आहेत आणि अत्यंत चांगले म्हणजे संदर्भासाठी उपयुक्त असा मराठी वाङ्मय कोश हाही इथे आहे. इतिहासाचे नासम इनामदारांची पुस्तकं, अतिशय चांगली इतिहासाची पुस्तकं ह्यांचा संग्रह आपल्याला मिळालेला आहे. तो आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत. आज दरवर्षी आपण महिला दिनाला एक यशस्वी उद्योजिकेला एका आमंत्रित करतो आणि तिचा सत्कार करतो. त्यानुसार आज आपल्याकडे
ॲव्हॉन कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या यशस्वी व्यवस्थापकीय संचालिका मनीषा दाभोळकर यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तसंच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष रत्ना चॅटर्जी या मुंबई दूरदर्शनच्या निवृत्त दिग्दर्शिका आहेत. दोघींचीही कारकीर्द आपापल्या क्षेत्रात यशस्वीतेचं टोक गाठणारी आहे. दोघीही आपल्याशी संवाद साधणार आहेत. आपल्याबरोबर त्यांचे अनुभव शेअर करणार. आपण आपल्या आयुष्यातील स्त्री म्हणून आणि स्त्रियांसाठी काम करताना आलेले अनुभव मॅडम जर शेअर केले तर आम्हाला फार आवडेल. तसंच आपल्या यशाचं रहस्य काय हे सांगण्याचा प्रयत्न केलात तर आमच्या महिला सभासदांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आधी महिलांचा एक महिला दिन आणि महिलांचं महत्त्व. तर महिला दिन कधीपासून साजरा केला जातो? खरं तर 1900 पासून परदेशामध्ये अमेरिकेमध्ये स्त्रियांची चळवळ चालू झाली. 1911 मध्ये त्याला थोडंसं स्वरूप आलं आणि असा एखादा दिवस स्त्रियांसाठी ठेवावा हे 1975 मध्ये ठरलं की हा दिवस आपण 8 मार्च ही ठेवायची. नंतर 1975 हे सालच विमेन्स इयर म्हणून युनेस्कोनी डिक्लेअर केलं किंवा अनाऊन्स केलं आणि ते वर्षभर महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले गेले. स्त्रियांच्या एकंदर प्रगतीसाठी खूप संस्था कार्यरत आहेत. पण मला एक शरू रांगणेकरांनी सांगितलेला एक विनोद आठवतो. शरू रांगणेकर हे व्यवस्थापक तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेले आहे, इन द वंडरलँड ऑफ इंडियन मॅनेजर्स. त्यांनी आपल्या पुस्तकात असं सांगितलेलं आहे, स्त्रीची महती अशी सांगितलेली आहे की स्त्री किंवा आपली बायको जेव्हा स्त्रीचा विवाह होतो तेव्हा आपल्या पद्धती किंवा भारतीय पद्धतीप्रमाणे ती मान खाली घालून लाजत लाजत अशी लग्नात तुमच्याकडे येते, म्हणजे नवऱ्याच्या घरात येते आणि एका वर्षभरात ती त्या नवऱ्याच्या घराचा असा काही कब्जा घेते की त्या नवऱ्याला वाटू लागतं की मीच तिच्या घरामध्ये गेलेलो आहे, लग्नानंतर ती माझ्या घरी नाही आली. तर असा संबंध बदल घडवणारा असा महिलेचा महिमा मी मला आणखीन सांगायची गरज नाही. शरू रांगणेकरांच्या एका विनोदात सुद्धा ते आपल्याला कळू शकेल की आपण किती कर्तृत्ववान असू शकतो आणि काय काय आपण सांभाळू शकतो. आज ह्या दोघींना आपले अनुभव तर शेअर करायचेच आहेत. त्याआधी या वाचनालयाचं त्या उद्घाटन करतील. त्यानंतर एक फॅशन शो, त्यानंतर त्यांचे अनुभव सांगतील आणि अल्पोपहाराचा कार्यक्रम होईल. त्यानंतर एक स्पेशल फॅशन शो ठेवलेला आहे आणि हा खास महिलांची फॅशन यात्रा किंवा रॅम्प वॉक आहे. हा महाराष्ट्रातील स्त्रियांच्या वस्त्रप्रावरणावर आधारलेला कार्यक्रम आहे. या यात्रेत मुख्यत्वे स्वयंसिद्धा गट आहे आमच्याकडे. या गटातल्या महिला आणि आपल्या संघातल्या काही सदस्या भाग घेणार आहेत. या सर्व महिलांना आपण उत्कृष्ट दाद आणि आम्हाला उत्तेजन द्याल याची आम्हाला खात्री वाटते आणि त्यामुळे आम्हाला असे अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम तुम्हाला देण्यात अधिक हुरूप वाटेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा एवढ्या संख्येने या कार्यक्रमाला आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि स्वागत. आता आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या संदर्भ ग्रंथालयाकडे जाणार आहोत. हे ग्रंथ आपल्याला घरी नेण्यासाठी नाही, इथे येऊन बसून वाचावे लागतील किंवा संदर्भासाठी घ्यावे लागतील. मी या दोघींनाही विनंती करते की त्यांनी आपली ह्याचं उद्घाटन, संदर्भ ग्रंथालयाच्या उद्घाटनाला
पाचारण करा. मनीषा दाभोळकर आणि रत्ना चॅटर्जी दोघे. नंतर त्यांची ओळख करून देईन मी. मैम प्लीज एक मिनट सर या मराठी आणि इंग्रजी वाचक मंडळी मराठी म्हणजे वाचनाची आवड सगळ्यांना लागण्यासाठी मेन आहे. आणि आमचे मेजर खूप वेगवेगळे प्रयोग करत असतात दुसऱ्या चांगले काहीतरी त्यांना मिळावं लोकांना. तसंच आजच्या अध्यक्षा रत्ना चॅटर्जी आणि सत्कारमूर्ती मनीषा दाभोळकर यांची ओळख करून. मनीषा दाभोळकर या BSc मॅथ्समध्ये आणि त्यांनी DBMचा कोर्स केलेला आहे. शी इज लीड ऑडिटर फॉर ISO QMS बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग. या धडाडीच्या यशस्वी उद्योगिका आहेत. 1995 पासून ॲव्हॉन कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उत्पादन कार्यशाळेपासून सर्व विभागांचा अनुभव घेत आपल्या वडिलांकडून मिळालेला समृद्ध वारशाचा विनियोग करत आणि तो जपत त्यांनी आपल्या कंपनीला गुणवत्तेच्या शिखरावर आणून पोहोचवलेला. आज त्या या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक. आपल्या कर्मचाऱ्यांना मानव केंद्रित प्रशासनाने प्रभावी नेतृत्व दिल्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सने 2022चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवले आहे आणि त्यांच्या कामाचा यथोचित सन्मान केला. अजोड कार्यक्षमता, कार्यतत्परता आणि चिकाटी या गुणाच्या जोरावर आज त्यांनी जी प्रगती केली आहे ती पाहण्यासारखी. अशा व्यक्तीचा सत्कार करणं हा आम्ही आमचा सन्मानच मानतो. आता आजच्या अध्यक्षा रत्ना चॅटर्जी यांच्याबद्दल. रत्ना चॅटर्जी या संस्कृत आणि म्युझिक ह्याच्या पदवीधारी. अशा कार्यक्षम उद्योजिकेचा सत्कार करायला आपल्याला ज्या अध्यक्षा लाभलेल्या आहेत त्याही तितक्याच तोलामोलाच्या आहे असं म्हटलं पाहिजे. त्यांनी मुंबई दूरदर्शनच्या निवृत्त दिग्दर्शिका म्हणून आता दिग्दर्शिका आहेत निवृत्त. आपल्या करिअरची सुरुवात आकाशानंदांच्या ज्ञानदीप या कार्यक्रमाच्या निर्मितीच्या सहभागाने त्यांनी केली आणि त्यानंतर नवनवीन कार्यक्रमांच्या आखणीमध्ये त्यांचा सहभाग होता मुंबई दूरदर्शन. स्वतः बंगाली असूनही
माझी माय, स्मार्ट सूनबाई, चालता बोलता यासारख्या खास स्त्रियांसाठी अशा असलेल्या अनेक कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागात जाऊन त्यांनी खास बायकांवर कार्यक्रम केले. कारण त्यांनी त्याच्यात असं म्हटलंय की या बायकांना प्रोजेक्शन कधी मिळत नाही, त्यांना ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तसंच मन्नाडे, लाड म्युझियम आणि कॅन्सर रुग्णांसाठी असलेला शांती आवेदना आश्रम यासारख्या विषयावर त्यांनी डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत आणि याची निर्मिती केल्याबद्दल त्यांना अनेक पारितोषिक मिळाले. ते पारितोषिक मिळाले. एकतर मटा पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्सचा पुरस्कार, सह्याद्री पुरस्कार, हा माझी माय हा जो कार्यक्रम त्या घेत असत, सकाळी तो लागत असेल, मला आठवतं, फार सुंदर कार्यक्रम होता. प्रसिद्ध लेखक, कवी आणि सिनेमातली मंडळी यांच्या आईवरचा कार्यक्रम होता तो माझी माय, आणि त्याच्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेले आहे. तसंच कलागौरव पुरस्कार, महर्षी शाहू महाराज पुरस्कार नाशिकचा हा त्यांनी पटकावलेला आहे. सध्या त्या वांद्र्याला गरीब मुलांच्या NGO मध्ये काम करतात. अशा दोघीही तुल्यबळ आज आपल्याला वक्त्या लाभलेले आहेत. तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आधी, आणि मी त्यांना गुच्छ आणि मोमेंटो देण्याची विनंती करते. अध्यक्ष केळवेकर गुरुजी, त्यांना मी विनंती करते की मनीषा दाभोळकरांना पुष्पगुच्छ द्या. शिरीषकरांना विनंती करते की त्यांनी मोमेंटो द्या. सर तुम्ही तिकडेच थांबा, सगळे हवे, त्यांनी मोमेंटो द्यावा. थँक्यू. मनीषा दाभोळकरांसाठी आम्ही मानपत्रक तयार केलेले आहे. ते शिरीषकर सर त्यांना देतील आणि दोघंही मिळून देतील. दाभोळकर, आपले केळवेकर गुरुजी आणि शिरीषकर हे दोघं मिळून त्यांना मानपत्र वाचून दाखवतो. सन्माननीय सौ मनीषा दाभोळकर, सविनय सादर. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आपला सत्कार व सन्मान करीत असताना आम्हा सर्वांना फारच आनंद होत आहे. प्रारंभीचे आपले अथक प्रयत्न, अनुभव मिश्रित ज्ञान, समज व प्रभावी नेतृत्व यामुळे आपला ॲव्हॉन कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेडमधील एक यशस्वी उद्योजिका म्हणून प्रवास प्रशंसनीय आणि अभिनंदनास पात्र आहे. आपली अजोड कार्यक्षमता, कार्यतत्परता, कार्यकल्पकता व नाविन्य व मानवकेंद्रित प्रशासन यामुळे सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची आपली जिद्द खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. सामाजिक कार्याबद्दल आपणास प्रेम व आपुलकी आहे
हे आपण आपल्या विविध कार्यांनी सिद्ध केलेलेच आहे. आपल्या या प्रेरणादायी नेतृत्वाचा लाभ गुणवत्तापूर्ण उत्पादन करून कायम मिळत राहो व आपल्या कार्यातून समस्त महिला वर्गाला प्रेरणा मिळो यासाठी आपला आमच्याकडून हा छोटासा सत्कार आणि सन्मान. आपल्या आजवरच्या कार्याबद्दल आपले अभिनंदन व उत्तरोत्तर यशासाठी तसेच आपल्या निरोगी दीर्घ व अर्थपूर्ण आयुष्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना. जागतिक महिला दिनाच्या आपणास शुभेच्छा. ज्येष्ठ नागरिक संघ, RTO परिसर, अंधेरी पश्चिम. अभिनंदन मॅडम. आता रत्ना चॅटर्जी मॅडमचा आम्ही सत्कार करतोय. त्यांना पुष्पगुच्छ देतील मेस्त्री सर. आपले सेक्रेटरी श्री मेस्त्री त्यांना पुष्पगुच्छ देतील. आणि भालचंद्र देसाई त्यांना मोमेंटो देते आणि त्यांचा सत्कार. आता मी सत्कार मूर्तींना विनंती करते की त्यांनी आपली यशोगाथा सांगावी आणि आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार. हेवा, ईर्ष्या, जलसी हे शब्द काय असतात? आता तुम्ही म्हणाल ही सुरुवात हिच्यापासून काय आहे, तर मला खरंच वाटतं की एक ज्येष्ठ नागरिक संघामध्ये येऊन ही जी एनर्जी मी आत्ता अनुभवती आहे, ही एनर्जी आम्ही जे रॅट रेसमध्ये पळणारे लोक असतो की नाही, त्यांना खरंच वाट बघावी लागणारी एक गोष्ट की हे आपल्याला कधी रिलॅक्स आयुष्य मिळणार आहे. म्हणजे खरंच इथे आल्यापासून पहिली पायरी चढल्यापासून मला ती अनुभवायला मिळाली की नाहीतर लोकांचं असं असतं की रिटायर लाईफनंतर एक वेळ कुठेतरी काढायचा अशी एक रिटायर लाईफची व्याख्या असते. पण आज मला बघून असं वाटतं आहे की हे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू एन्जॉय लाईफ, की तुमच्यासारख्या लोकांनी येऊन एकत्र येऊन एवढं, आणि प्लस फक्त वेळ काढायचा नाही आहे तर एक समाजकार्य करताय तुम्ही. आणि या सुंदर हे जे सिंधुदुर्ग भवन म्हणजे पाठी साक्षात वेतोबा उभे, म्हणजे मला अगदी गावाला आल्यासारखं वाटतंय. मी वेंगुर्ल्याच्या जवळ एक दाभोली म्हणून गाव आहे, ते माझं नेटिव्ह प्लेस आहे. म्हणजे सॉरी नॉट नेटिव्ह प्लेस, पण सासरनंतर लग्न झाल्यानंतर माझंच गाव आहे ते. त्यामुळे अक्षरशः मी खूप भारावलेली आहे. तर गोष्ट म्हणजे सांगायची आज यशोगाथा, एक घडलेली गोष्ट सांगणार आहे, घडत गेलेली गोष्ट सांगणार आहे. म्हणजे जनरली उद्योजिका आहे तर फार कष्ट करून वर येणारे लोक खूप बायका आहेत. माझं आयुष्य तसं अजिबात नाही. कष्ट माहीत नाहीत, काय म्हणतात ते चांदीचा चमचा घेऊन तोंडात घेऊन आलेले घरामध्ये मी जन्माला आली. पण तरी देखील हार्डवर्क काय असतं किंवा एक जीवनामध्ये एक एक असा पैलू येतो की कसोटी कशी लागते. ही छोटीशी गोष्ट मी मात्र सांगू शकते. झालं असं की मराठी मीडियममधूनच शिक्षण झालं. मी गोरेगावला जन्मले आले आणि तिथेच वाढले. शिक्षण BSc विथ मॅथ्स कंप्लीट केलं. त्या दरम्यानच लग्न झालं आणि एका सदन कुटुंबात लग्न केलं. माझे सासरे रिटायर CP होते, एकनाथ दाभोलकर. त्यांची मला फारच आठवण येते, कारण ह्या ॲक्टिव्हिटीज ज्येष्ठ नागरिकांच्या त्या फारच ते फार इन्व्हॉल्व होते. गोरेगाव पूर्व या
तिथे मोठा त्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा संघ त्यांनी स्थापन केलेला, पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांना एक स्पेशल जागा मिळवून दिलेली. तर आणि दर काही कार्यक्रम असले ना की आमच्याकडे त्यांचं एकत्र मंडळ येऊन सगळे गाणं आणि सगळे खूप धमाल असायची. त्यामुळे मला ह्या अनुभव परत मी आपल्या फॅमिलीत आल्यासारखंच वाटतंय की ह्या गोष्टी घडायच्या. ते आणि माझी सासूबाई होत्या तिथपर्यंत. झालं असं की पहिलं म्हणजे गोष्ट माझे बाबा त्यांनी स्वतः शून्यापासून सुरू केलेली कंपनी आहे ॲवकॉन कंट्रोल. आम्ही वॉल्स बनवतो. बेसिकली जे काही बऱ्याच लोकांना माहिती असेल, म्हणजे कन्सेप्ट असा आहे आमच्या प्रॉडक्टचा. तुम्ही जे नळ बघतो आपण घरातले, ते नळ आपण उघडल्यावर पाणी येतं आणि किती यायला पाहिजे किती नाही यायला पाहिजे त्याचा फोर्स आपण मॅन्युअली ठरवतो. राईट. तेच कन्सेप्ट इंडस्ट्रीमध्ये आहे की ज्या पाईपलाईनमधनं पाणी तसेच इतर ऑइल, गॅस, स्टीम, डिफरंट काइंड ऑफ वॉटर असे पास होतात आणि इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग ते कंट्रोल करून त्याचा फोर्सप्रमाणे एक प्रॉडक्टमध्ये एक वॉल बनतो की किती फ्लो झाला पाहिजे, किती प्रेशरमध्ये झाला पाहिजे. हे प्रॉडक्ट आम्ही बनवतो आणि त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी, म्हणजे आम्ही जे बनवतो त्याच्यात 3000 कॉम्बिनेशन आहे मटेरियलने, साईज वाईज. कारण आपण पाण्याचे मेन लाईन बघतो ते किती प्रचंड त्याचे घेर असतो, व्यास असतो. तर त्याप्रमाणे त्या फोर्सप्रमाणे आमचे प्रॉडक्ट बनतात. आमचे ऑफिसेस बाबांनी ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी अंधेरी दादरमध्ये चालू केलं, नंतर अंधेरीला स्वतःचा गाळा घेतला, अक्षरशः एक गाळ्यामध्ये बघितलं आणि तो प्रवास आम्ही बघत गेलो. म्हणजे ती एक पिढी अशी होती, बंधरूम किचनमध्ये राहायचो. मी अजिबात अशी कम्पेअर करणार नाही की आताचं जनरेशन असं आमचं असं, अजिबात करणार नाही. कारण त्यावेळी त्यांना प्रत्येकाला मिळत जातं, त्याप्रमाणे त्यांची म्हणजे पिढीची वाढ होते. पण तो जो एकत्रपणा एकोपापणा होता हे सगळ्यांनाच माहीत होतं की त्यावेळी काय घरात घडायचं ते सांगितलं जायचं एकमेकाला, बरोबर, कानावर पडायचं मुलांच्या. आता कसं बेडरूममध्ये असं किंवा आम्ही आमच्या मुलांना पण सांगायला जात नाही की बाबा जाऊ दे, त्याचा अभ्यास आहे किंवा त्याचं करिअर आहे, आपले प्रॉब्लेम्स त्याला कशाला सांगू. तसं त्यावेळी घडत नव्हतं. म्हणजे हा विषय आपल्याला तर ओळखीचाच असेल की कानावर पडत होतं आणि ते संस्कार घडत होते. आणि त्यावेळेची आई पण ऐकून घेत होती की काय प्रॉब्लेम आहे. बाबा आले की आम्ही गप्प राहायचो. म्हणजे साधारणतः टी व्ही आलेला त्यावेळी, टी व्ही बंद व्हायचा आणि ती भीती नसायची, तो आदर असायचा. हे मी थोडंसं आता या पिढीमध्ये मिस करते. तो जो आदर आहे, फोनमधनं डोकं काढून आपल्या बाबांना बघणं किंवा बाबा तुमचा दिवस कसा गेला हे विचारणं हे आता कमी झालं. तर त्या पिढीतले आम्ही आहोत की आई बाबा आले घरात म्हटलं ते एक आदराने आम्ही टी व्ही बंद करून त्यांचं ऐकायचो, बोलायचं. ही भीती नव्हती, हा आदर होता. त्यामुळे ते बाळकडू जे असतं, आज बिझनेसमध्ये काय झालं म्हणजे मी रात्री बाबांना टायपिंग घेतलेलं लेटर्स टाईप करताना बघितलं होतं. कारण बॅग घेऊन फिरून ऑर्डर्स आणायचे ते बघितलं होतं. तर ते बाळकडू घेऊन आम्ही पुढे आलो. इंजिनिअरिंगला मी गेली नाही, माझा भाऊ इंजिनिअरिंगला गेलं, मी BSc मॅथ्स झाली. पण त्याचबरोबर एक सपोर्ट सिस्टीम आपल्याला लागते आणि ती सपोर्ट सिस्टीम मला माझ्या सासऱ्यांकडनं मिळाली मेनली. कारण आईबाबांनी अपेक्षा केली नाही की मी पुढे जाऊन काही जॉब करावा किंवा बिझनेस करावा. माझा कॉल होता तो. पण सासऱ्यांनी सांगितलं घरी राहायचं नाही, काहीतरी केलं पाहिजे. हा सपोर्ट सिस्टीम म्हणजे हे मी पुढे सांगेन की दोन्हीकडनं आपल्याला कसा सपोर्ट लागतो. जसं नशीबवान होती मी म्हणून सासूकडनं मला सपोर्ट लाभला आणि मी मग कुठे बाहेर कशाला जायचं ना, आपलीच कंपनी आहे म्हणून मी बाबांना जॉईन केलं. 95 पर्यंत. आणि त्यावेळी पण बाबांनी असं हात पकडून कधी शिकवलं नाही. आलीस ना बस, तू कुठेतरी बस, टेबलशी कुठच्या तरी बस. ओके, मी बसले. त्यावेळी लोटस वगैरे प्रोग्रामिंग असायचं आणि मी अक्षरशः डिस्पॅचपासून चालू केलं. खरंच मी एक वेळ पण एक गोष्ट केली, मी वेळेवर यायची. असं नाही की मालकाची मुलगी म्हणून मी कधी पण आली, उठलं की निघाली, फ्रेंड्स आले म्हणून गेली, असं कधी केलं नाही. म्हणजे ते गोष्ट डोक्यातच नाही आली कधी की टाईमपास करावा म्हणून. आणि डिस्पॅचपासून सुरू करता करता असे झालं की ऑर्डर कन्फर्मेशनपासून पिऊनच्या कामापासून सगळं मी केलं.
आमचा सेटअप तरी पण त्यावेळी मोठा होता. बाबा नवीन एक 3 मजली बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाले होते. मी ज्यावेळी त्यांना जॉईन केलं त्यावेळी एका गाळ्यापासून मग आम्ही 6 गाळे गेले. 6 गाळे म्हणजे 2 गाळे तसेच ठेवून आम्ही एका मोठ्या बिल्डिंगमध्ये अंधेरीमध्ये हे झालो, शिफ्ट झालो. इन बिटवीन माझ्या शाळेच्या वेळेपासूनपर्यंत बाबांनी MIDC भोसरी पुण्याला पण एक फॅक्टरी घातली होती. बाबांना ऑलरेडी फ्लरिश झाले होते. मी तरी परत तेच सांगते की बाबा फ्लरिश झाले होते. मला काही गरज नव्हती तरी मी जॉईन केलं होतं. आणि डिस्पॅच बाबा आणि भावाला मी फक्त लंच टाईममध्ये भेटू शकत होते, कारण त्याच वेळी गप्पा व्हायच्या. हात पकडून कधीच शिकवलं नाही बाबांनी. डिस्पॅच, ऑर्डर कन्फर्मेशन, त्याच्यामध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये घुसून त्याच्यानंतर ISO सर्टिफिकेशन आलं. ज्यावेळी सर्टिफिकेशन आलं त्यावेळी ISO म्हणजे प्रोसेस आणि क्वालिटी या दोन्हीची जबाबदारी मी घेतली. अक्षरशः कॅमेरा ठेवून लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात त्याला, की वर्कर्ससाठी तुम्ही कॅमेरा घेऊन त्यांचं मोमेंट्स कॅप्चर करायचे असतात. रेजिस्टन्स खूप येतो त्यावेळी. त्यांना असं वाटतं की आम्हाला आता बर्डन येणार वर्कर्सना, की हे आमचं रेकॉर्ड करतायत म्हणजे आम्हाला जास्तीचं काम लागणार. पण त्यांचा फायदा करून देतो आम्ही त्याच्यामध्ये, की असं टेबल असतं आणि दुसऱ्याकडे जाऊन टेस्ट करायच्याऐवजी आम्ही L शेपच्या टेबल्स देतो दिल्या त्यावेळी. म्हणजे मी थोडक्यात काय सांगते की फायदे म्हणजे हा गोष्ट घडत गेली आणि मी त्याच्यात मुरत गेले. ISO सर्टिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही खेळण्यांवर CE मार्क बघता ना, तसं प्रॉडक्टला पण CE मार्क असतं सेफ्टीसाठी. तर त्याचं ते प्रॉडक्टचं सर्टिफिकेशनमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट झाली. असं होता मुलगा मला त्यावेळी मी जॉईन केलं त्यावेळी मला मुलगा 4 वर्षाचा होता. तोच माझे सासू म्हणजे एक मेन माझी सपोर्ट सिस्टीम माझे सासू सासरे होते. त्यामुळे मला घरी काही बघायला लागत नव्हतं. ते बर्डन नव्हतं घरी जाऊन. पण मी मी असं नॉर्मल पण सांगेन, माझ्या आईने ना एक मंत्र दिलं होतं. म्हणजे यावेळी इथे कोणी जर सुना असतील त्यांनी ऐकावं. आईने एक मंत्र दिला होता की मी होते बिझनेसमॅनची मुलगी होते, माझे सासरे पोलीसमध्ये होते, पण कंपॅरिझनला बाबांचं स्थान थोडं फायनान्शियली वर होतं. आईने मला काय सांगितलं माहिती आहे, की ज्यावेळी आम्ही तुझ्या घराची पायरी चढू ना त्यावेळी आमची मान वर पाहिजे. का बरं? म्हणजे सासूने तुझ्या असे तोंडे नाही घातले पाहिजेत की माहिती तुमची मुलगी बाहेर खूप छान आहे, आम्हाला काय वागवते ते मला माहिती आहे. हा एक मंत्र माझ्या आईने दिला आणि हा मी मिस करते माझ्या इतर लोकांकडे बघून, की बाई तू श्रीमंताची आहेस, तू तसंच वागलं पाहिजे. इथे थोडंसं बॅकफूट घ्यावं तरुण पिढीने, हे मी सांगते तुम्हाला. हे थोडंसं बॅकफूट, ह्याच्याने आपल्या त्वचेला काही होल पडत नाही, पण कुठेतरी एक मान असतो सासूचा, की त्यांचे अनुभव असतात आणि त्यांनी एवढी वर्ष जवळजवळ मोस्टली आता जे लग्न होतात मुलींची त्यावेळी 28-29 शिवाय लग्न होत नाही. माझ्या लग्नात मी 20 वर्षाचीच होती. पण ते जो ॲडॉप्शन असतं ना ते फार महत्त्वाचं असतं, कारण सासूचं घर आहे, तिनं केलेलं आहे, ते ॲक्सेप्ट करायला काय हरकत आहे. परत आंतरजातीय विवाह झाला तर पद्धतीसुद्धा वेगळे असतात. हा मंत्र तुमच्या मुली असतील तर नक्कीच द्यावा त्यांना, असं मी नक्की सांगेन यावेळी. तर अशा रीतीने माझी वाटचाल चालत असताना सगळं छान होतं. मुलगा इंजिनिअरिंगला गेला आणि कोविड आला. कोविडमध्ये माझा भाऊ सगळं बघत होता, त्यामुळे प्रोडक्शन भाऊ बघायचं. मी प्रोसेस अँड क्वालिटीमध्ये होते. आणि मोठी गोष्ट सांगत नाही सगळे डिटेल. माय ब्रदर पास्ट अवे इन कोविड 2020मध्ये. आणि बाबा त्या झटक्याने आजारी पडले. त्यांचं वय पण झालं होतं आणि अचानक अशी गोष्ट झाली यावरती. ती बाबा माझ्याकडे होते, नंतर हळूहळू ते सावरले, पण ते तेवढे सावरूच शकले नाहीत, कारण ऑलरेडी 80च्या प्लस होते ते. आणि अशी गोष्ट झाली की मला बाबाची जागा घ्यायला लागली. जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर पहिल्यांदा झाले मी. आणि बाबांनी मला विचारलं की म्हणजे लोक यायला लागली कंपनी विकायची तुम्हाला. आणि इव्हन घरच्या लोकांना पण असंच वाटलं की इलाजच नाही आहे, कोण करणार असं. अशी गोष्ट, अशी परिस्थिती होती, कोण करणार. मला कोणी धरलंच नाही आणि मी स्वतःला पण कधी धरलं नसतं. म्हणजे 2019ला मी ऑलमोस्ट ठरवलं पण होतं, बस झालं आता अमेरिकेत जायचं, छानपैकी फिरायचं. मला भयंकर आवड फिरायची. आणि 2020मध्ये आयुष्य 360 डिग्री बदलून गेलं. पण एक क्वालिफिकेशन BSc मॅथ्स होतं, इंजिनिअरिंग होतं, पण मी तुम्हाला सांगितलं बाळकडू असल्यामुळे इंजिनिअरिंगचा
टेक्निकली मी नसेन साऊंड, पण प्रोसेसेसमध्ये मी इतक्या वर्षात थरो झाली होती. तर तो एक कॉन्फिडन्स होता आणि एक क्वालिफिकेशन सगळ्यात मोठं माझ्याकडे होतं आणि तुमच्या सगळ्यांकडे येते की आपल्या वडिलांवर असलेली श्रद्धा आणि प्रेम. ते एकच क्वालिफिकेशनने मी बाबांना सांगितलं की नाही, विकायची नाही कंपनी, मी चालू. तर ते बाय म्हणायचे मला, बाय कशी करणार तू? म्हटलं करीन ना, मी आणि माझी टीम. जी टीम, आणि एक गोष्ट फायद्याची होती की मी होते तिकडे. अचानक भाऊ गेल्यानंतर मी आले असते कुठे लंडन अमेरिकेला राहत असते किंवा बिझनेसमध्ये नसते आणि आले तर लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं नसतं. हा एक फायदा होता माझा आणि त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं. लोकांना मी धीर दिला की नाही, विकायची नाही कंपनी चालणार. बरेच आले गोष्टी, बरेच मधले लोक घाबरून सोडून पण गेले. म्हणलं आम्ही चालू ठेवणार. आणि मी तुम्हाला सांगते, आज 55 वर्षाची कंपनी आहे माझी. बाबा आणि हे सगळं आमचं म्हणजे फॅमिलीमधले असं लव्ह वन्सचं डाऊनफॉल व्हायला 2020मध्ये आम्ही जवळजवळ 53 इयर्स ओल्ड होतो. आम्ही 32 करोड कधी पार केले नव्हते, कारण एक स्ट्रॅटेजी होती, काही गोष्टी लिमिटेशन्स होत्या. बाबांनी कधी लोन घेतलं नाही आणि आता तेवढ्याच पैशात त्याच ह्याच्यामध्ये आज आम्ही आजचा आकडा मी तुम्हाला सांगते, वी आर क्रॉस 52 पुढे. म्हणजे 21मध्ये बाबांनी बघितलं आहे आमचे 45. बाबा गेले 2023 जानेवारीमध्ये. त्यावेळी बाबांनी ऑलमोस्ट 2 महिने बाकी होते. त्यावेळी गेल्या वर्षी आम्ही क्रॉस करणार होतो 50. आणि आता आजची फिगर म्हणजे गेल्या वर्षी या जानेवारीमध्ये आम्ही 52 क्रॉस केलं. आज आम्ही 52वरती आहोत. अजून आमच्याकडे 20 दिवस आहे, पण इच्छा आमची अगदी 60ची पण आहे. नाही झालं पण टार्गेट तर 60चं ठेवलेलं आहे. 20 दिवसात मिरॅकल होऊ शकतं अशी गोष्ट. तर सांगण्याचा उद्देश काय की एखाद्याचं नशिबामध्ये 360 डिग्री येऊ शकतात. असं नाही की रोगराईने येऊ शकतात, काही म्हणजे डेस्टिनीने येऊ शकतात. आपण म्हणायचं आपली डेस्टिनी असं, पण अशी डेस्टिनी मी कधी विश्वली नव्हती की मला या प्रकारे माझ्या हातात आहे. आज आमचं ह्युमन सेंट्रिक असं ऑर्गनायझेशन आहे, जिथे स्ट्रिक्ट आहेच, प्रश्न नाही, शिस्त पाळायलाच पाहिजे असं मी सांगते सगळ्यांना. पण त्याचबरोबर आम्ही प्रत्येक इक्वॅलिटीचा पण आम्ही होता. उद्या आमच्याकडे पण महिला दिवस साजरा होईल. 10-12 महिला आहेत आमच्याकडे, फार नाही आहे. पण तो जो ह्युमन टच आहे तो आता आलेला आहे. आणि एक बाबा गेले म्हणून सगळ्यांनाच असं वाटतं की ही आपली कंपनी आहे आणि त्यांनी मला साथ दिली असं मला वाटतं. त्यामुळे यशोगाथा म्हटलं तर हे डेस्टिनीवर आहे, पण हार्डवर्कवर पण आहे, इच्छाशक्तीवर प्रचंड अवलंबून आहे. जी काय तुमची इच्छाशक्ती असेल त्याच्यावरती तुम्हाला किती पुढे जायचं आहे हे तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही या गोष्टीवर, ज्यावेळी इच्छाशक्ती असते. त्यामुळे मी सरांना म्हटलं की मी काय सांगणार, तुमच्याकडनंच एनर्जी मी जास्ती घेणार आहे पुढे जाण्यासाठी, की या वयाच्या स्टेजला येताना पण आपल्याला एक एनर्जी पाहिजे, हेल्थ कशी सांभाळावी हे सगळं तुमच्याकडनं एनर्जी मी बघितलेलीच आहे. त्यामुळे फार मला सांगण्यात मी मिक्स केलं सगळं, की सुनांना पण थोडासा ॲडवाईस दिला. मला पण सून आहे बरं का आणि सासऱ्यांना पण थोडं आहे, सासू सासऱ्यांना पण आहे, त्यांचा पण सपोर्ट महत्त्वाचा आहे. थोडं काय दुसऱ्यांची घरातली मुलगी आलेली असते, मी सांगितलं तसं 29-30 वर्ष हल्ली मुलींचे लग्न होतात, त्यावेळी वय झालेलं असतं ऑलमोस्ट 28-29. त्यामुळे थोडे रिजिड मतं झालेली असतात, तर कठीण होऊन जातं, मला कबूल आहे. पण हा जो शाब्दिक सपोर्ट असतो की नाही, नाही वेगळं काही करायला लागत नाही हो. शाब्दिक सपोर्टनी पण मी दोन्ही बाजूनी बोलते आहे, दोघांची रिप्रेझेंटेटिव्ह आहे सध्या, की शाब्दिक सपोर्टनी सुद्धा एक उभारी येते. म्हणजे माझी एक मावशी आहे, ती बीएड करायची, मुंबईला यायची, 4-5 दिवस नंदेकडे राहायची, म्हणजे नणंद पण सपोर्टिव्ह होती. पण अलिबागला गेली ना की तिची सासू 1 कप चहा द्यायची आणि मग मात्र सॅटर्डे संडे पूर्ण अजिबात काम नाही करायची. पण जो पहिला तिला चहा मिळायचा ना त्याच्यावर ती 2 दिवस अजून काढायची आणि तिला हे घ्यायचं की अरे 5 दिवस माझ्या सासूने माझ्या मुलांना सांभाळलंय, तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. तर हे टेक अँड गिव्ह आहे, म्हणजे घेणं पण आहे देणं पण आहे. हे मेन अवलंबून असतं सुखी संसार. आणि सुखी संसार म्हणजे नवरा बायकोचाच नाही, त्या नवऱ्याचं पण गोष्ट होता.
आता मी फार दुसऱ्याच टोकाला जाते असं मला वाटतंय. पण म्हणजे उद्योजिका होणं किंवा मेल पण म्हणजे पुरुषाने पण होते, त्याला जी मानसिक स्टॅबिलिटी लागते ना ती फक्त तुम्ही घरूनच देऊ शकता. कारण अचानक कोणी असं शट ऑफ होऊन, घरचा विचार शट ऑफ होऊन कोणी करू शकत नाही. माझे बाबा एवढे मोठे होते, 4 फॅक्टरीज त्यांनी स्वतःच्या जीवावर केल्या. माझे आजोबा, ज्यावेळी माझ्या बाबांनी चालू केलं विजेटियामधनं इंजिनिअरिंग केल्यानंतर, आजोबा रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते, त्यांनी दोघांनी चालू केलं. काही अनबन झाली, ते 10,000 रुपये आणि 1 लेथ मशीन घेऊन बाहेर पडले आय थिंक 67मध्ये. आणि नंतर 2 वर्षात बॉयलर कंपनी इथे तिथे जॉब करून त्याने स्वतःचं हे चालू केलं. पण जी सपोर्ट सिस्टीम, ती स्टॅबिलिटी, त्यांच्या पाठीमागे जो घराचा सपोर्ट होता. माझ्या आईने मी कधी भांडलेलं बघितलं नाही. मी अतिशयोक्ती सांगत नाही हं. आईने जे सपोर्ट केलं आहे ना, बाबा सगळ्यांना तेच सांगायचे की ती घरून जे स्टॅबिलिटी पाहिजे ना, ती पुरुषाला असो किंवा बाईला असो, ज्यावेळी ती बाहेर एक काम करत असते ना, तर पाठीमागून तो सपोर्ट किंवा शांती मिळवायला पाहिजे. तो एक मेन भाग आयुष्यामध्ये यशाचा एक भाग असतो. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही. तर आता तुमच्यासमोर सगळ्यांना एवढे अनुभव असताना मी आणखीन घराच्या अनुभव काय सांगावे. पण ही एक अशी आहे की आयुष्य सगळं सुरळीत जाणाऱ्या एका बाईच्या आयुष्यामध्ये कसं चेंज होऊ शकतो आणि तिथे पण चिकाटीने आपण कसे उभं राहू शकतो, या गोष्टी मला फार आज शेअर कराव्याशा वाटतं. आणि आणखी काय सांगणार मी. तर असंच अशा रीतीने सगळा संसाराचा गाडा सगळा व्यवस्थित चाललेला आहे. आणि DNA मध्ये माझ्या ऑलरेडी ते बिझनेस DNA होता, त्याच्यामुळे आणखी उभारी आहे. त्याचबरोबर मी हेल्थचं पण सांगेन. मी खूप हेल्थ कॉन्शियस असं म्हणजे खूप असं एक्स्ट्रीम नाही आहे, पण मी इंटरनली अंतर्गत मला बघत असते की आपल्याला काय करायला पाहिजे. त्यामुळे आज माझं वय 56 आहे आणि लवकरच मी पण ज्येष्ठ नागरिक होणार आहे. पण त्या मनाने कसं हेल्थला काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टी पण खाण्यावर, मेनली आता जे बाहेरचं खाऊन किंवा अशा गोष्टींनी होतं, ह्याचं तुमच्यासारख्यांना सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे की आपले आधीचं जे खाणं होतं ते वेगळं होतं आणि आताचं वेगळं आहे. पण तरी पण जे भाज्या पण मिळतात त्या पण किती चांगल्या असतात, म्युटेड असतात. आपल्याला अंडीसुद्धा एका दुकानातनं घेतलेली आणि दुसऱ्या दुकानातनं घेतलेली याचा फरक असतो. कधीतरी वाटतं खरं अंड आहे की दुसरंच काहीतरी, असं ते व्हिडिओजमध्ये वाटतं. त्याचप्रकारे तुमचं ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही आता जी मजा करता त्याबद्दल पण एक व्हॉट्सअप आलेलं की त्याच्यामध्ये ते सांगत होते की आम्ही आमच्या मुलांना की नाही आम्ही काय काय करतो ते सांगतच नाही. आम्ही पिक्चरला जातो, आम्ही नाटकाला जातो, आम्ही एकत्र असे फ्रेंड्सबरोबर फिरतो. म्हणजे मुलांना म्हणे इन्सिक्युअर किंवा हे वाटतं की अरे आम्ही कधी करणार. हेच ही भावना मी तुम्हाला सांगितलं ना, मला आता आल्यापासून आली की ही जी स्टेज आहे ती जी तुम्ही एन्जॉय करताय ना, ती खरंच तिला तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तीच तुमचं आयुष्याचं मेन एनर्जी आहे की घरी गेल्यावर आपले प्रॉब्लेम्स असतात, सगळ्यांनाच असतात, कोणाला नसतात असं नाही. प्रॉब्लेम नसेल तर जिंदगी कशी असणार आहे. पण ही जी एनर्जी तुम्ही घेऊन जाता घरी तीच महत्त्वाची आहे आणि तो वेळ फार महत्त्वाचा आहे. आता आणखीन मी काय सांग, माझी गोष्ट म्हणून मी सांगते तर तुम्हाला मी फक्त गोष्ट सांगितली, त्याच्यातनं तुम्हाला काही बोध घ्यायचा असेल तर घेऊ शकता. बाकी मी फार वेळ घेत नाही तुमचा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, तुमचं भाषण अगदी हृदयस्पर्शी झालं आणि आम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. आमच्या सुनांशी वागताना सुनांना सांगता येईल, मुली पण इथे लहान वयाच्या पण आहेत, तर त्यांनाही बोधपर झालं आणि फार चांगलं झालं. आता आपण रत्ना चॅटर्जींना सांगूया. त्या बंगालमधून 1975मध्ये मुंबईत आल्या आणि त्यांनी मराठी कार्यक्रम सादर केले. हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. मॅडम, आपण कुठल्याही भाषेत बोलू शकता, तुम्ही ज्या भाषेत कम्फर्टेबल आहात त्याच्यात बोला. आम्हाला तुमची हे जाणून घ्यायला, ही कथा जाणून घ्यायला खूप आवडेल. प्रेम नमस्कार. मला
मराठी बोलायत आते नहीं मैं प्रयत्न करते पर बोल आता नहीं बट प्रोग्राम प्रोड्यूस करण्यासाठी मराठी प्रोग्राम मैं पढ़ सकता है स्टेट पढ़ सकते थे बिकॉज मेरा संस्कृत सब्जेक्ट था MA में सो MA I had Marathi Sanskrit so I used to read the Marathi script and direction is always in Hindi and English. First I have to say that I am actually from Kolkata and graduated from Kolkata University in Sanskrit and then MA from Kolkata University, then joined in Doordarshan Kolkata in 1975. उसके बाद 80 पे I came here in Bombay after my marriage and पहले जब मैं इधर बम्बई दूरदर्शन पे ट्रांसफ़र होकर कलकत्ता से आई है तभी मेरे को फर्स्ट बोला तुम कौन सा प्रोग्राम करोगे तो मैंने बोला देखो महाराष्ट्र पे आया शादी के बाद आया ताकि मेरे को इधर ही रहने का है मेरे को मराठी प्रोग्राम करना चाहिए सीखना चाहिए तो देन मिस्टर केलकर वॉज देयर मिस्टर केलकर से इट इज ग्रेट यू डू मराठी एज वेल एज that time educational program used to go in air that is Shalay Chitravani and Gyandeep is adult education so Akashanand was from Andheri only he was and he was my first producer to produce the program how to assist in the program and Marathi सीखने का and that time तब से मैंने मराठी चालू किया सीखने का and English के लिए for the English National Network के लिए I used to do the Marathi English program like Manna Day, R.D. Burman and all programs you know and I got for World Painting in 1988 I got ABU award for the documentary all India abroad from ABU award then France Festival awards all the international awards for National Network. Then once Akashanand told me you produce yourself Marathi program. Then slowly after 4-5 years you know I started producing Marathi program. Because I can read, I can understand, if you say wrong I can tell you but if I talk to you I feel that kuch gadbad ho jayega I should not speak Marathi. And then slowly marketing started in Doordarshan. So competition started, so they told me to do some program. Then I started first my Marathi program, education through entertainment. And तभी क्रोध बनेगा करोड़पति प्रोग्राम was on air. तो एक दिन मैं सोचा क्यों हम लोग कैमरा लेके क्यों नहीं जाएगा उन लोग तो इधर आता है अमिताभ बच्चन के पास हम लोग क्यों नहीं जाएगा बोल के I talked to our director he told okay you take the camera and go. So whole team we have taken one van and we had gone to the villages and there I used to ask the question answer Chalta Bolta program and Sulin Bajwe was my anchor that time and it got very good support and marketing was also very high. I had gone to Bengulla when she was talking about Bengulla. I had been there. I had been to Gadchiroli. All over Maharashtra I traveled and worked with them and talked to them, you know, on the street quiz question and given one coin, silver coin. And it was very popular. After that I thought, okay, Smart Sunbai. Makarand Anachpure was my anchor. After that Pushkar was my anchor. It is family program. That time I thought, today why I am telling Smart Sunbai? Because I thought in the rural area or even here, हम लोग ना हमारा लिए कुछ सोचता नहीं हम लोग फैमिली के लिए सासूबाई सुनबाई ये वो बच्चा ये उसका देखता है बट खुद का जब होता है एक पैरासीटामोल खा के काम चला देता है एंड उसके बाद खाना पकाना चालू करता है इट इज़ रॉन्ग वी हैव टू सी आवर सेल्फ नोबडी विल टेल यू टू डू समथिंग फॉर यू तो मैं तभी माकरण को बोला जी देखो ऐसा प्रोग्राम करो महाराष्ट्र पे जिसमें लेडीज़ लोग ऑल्सो इन्वॉल्व हो जाएगा और उन लोग भी गेम खेलेंगे कॉइन में पैसा मिलेगा दूरदर्शन से प्राइज मिलेगा और उन लोग को इस आपके थ्रू से आप बोला जे आपको शरीर के ऊपर हेल्थ के ऊपर ध्यान देना चाहिए ऐसा करके एक प्रोग्राम चालू किया Sunday one day I saw
when Saurabh Ganguly was in a problem, in the air it was coming in the radio that Saurabh and Donna, they are upset and this and that and all. I thought, why they are not talking about Saurabh's mother? He was mostly, I think she must be very much upset. But why they are not talking about his mother, name and all? And then I told my director, 5 minutes slot तो मैं सब बड़ा आर्टिस्ट का माँ के ऊपर प्रोग्राम करने वाला जी आज इतना ऊपर आया इन लोग बट उसको तो जन्म दिया माँ ने आई नहीं और आई को आप लोग कभी टीवी पे दिखाया नहीं तो वो बोलने के बाद यू कांट बिलीव मैं जो आर्टिस्ट को फ़ोन किया Bharat Jadhav, Bharat Davalkar, Makara Nanajpure, so many, I cannot remember. I have done thousands episodes on Majhi Mai. And more than that, and Vandana Vishnu was my anchor. She used to do the program. Then one day I had been to Goa for my Chalta Bulta program. And then I heard that Praful Dahanukar, Menkabai Shirokar, Shobha Bhuttu, all they are from Goa. So I told there, his Kali Guruji was there from Kala Bhavan. I told him that can you please arrange these ladies, they are live ke upar. I got everyone's support and Goa Gomanta Shodamani, that program I have done. And that also got an RAPA award, Radio Advertisement Production Award. तो मेरे को बोलने का है कि जे लेडीज के ऊपर हम लोग दुर्लक्ष्य करने के बाद भी लेडीज इज ऑलवेज इन द फ्रंट इवन फॉर मी एवरीबॉडी वाज टेलिंग मी बिफोर माय रिटायरमेंट आई गॉट एक्सटेंशन 6 years फ्रॉम द मिनिस्ट्री एक्स्ट्रा फॉर दैट आफ्टर रिटायरमेंट आई एम नाउ 72 years old but everyone telling me that how we have gone inside the villages Gadchiroli नक्सल लोग हम लोग को लेके गया उनके साथ डांस कराया क्योंकि नक्सल and they told that don't take police or anybody you go with your camera team and Nakshal people have took me inside their house and we are dancing with them that means if you are good intention and if you feel with them nicely they will help you. So then from that day I thought that I must do something for the ladies and now still I feel as long as I can do my own, I should do something for the ladies and especially I request everybody is now mostly here retired, do something at least one day, one बेटी लड़की को साथ में लेके किसी को खिलाओ पढ़ाओ जामा कपड़ा दो स्टडी करो एटलीस्ट वंस इन ए मंथ यू कॉल वन गर्ल आपका घर का भाई हो या जिसको भी हो बोलो कि आपका लड़की को लेके आओ सिखाओ बेटी को शिक्षा दो क्योंकि बहुत सारे रूरल एरिया पे मैंने देखा बच्चे लोग को कोई ध्यान नहीं देता है। मैं रिसेंटली अयोध्या गया था मैं गई थी देखने के लिए राम मंदिर के सामने बच्चे लोग जो खेल रहा था ना वो ये डालते थे स्टिकर गैस की उनको देख के मेरे को दुख लगा जब बच्चे लोग को शिक्षा उन लोग को माँ बोलते जाके 10 रुपया लेके आ ऐसा नहीं करने का है। मेरे को मन में बहुत लगा मैं एक माँ को बोला भी है यार उसको सिखाओ उसके बाद उसको काम पे लगाओ क्योंकि इट इज़ वेरी इम्पॉर्टेंट बच्चे लोग को शिक्षा इज़ वेरी इम्पॉर्टेंट। अभी थोड़ा जा रहा है फिर भी रूरल एरिया पे इतना नहीं जा रहा है तो मेरा रिक्वेस्ट है आप लोग सब लोग एक दिन सब लेडीज लोग तो मेन आपका खुद के शरीर के ऊपर ध्यान दो। दूसरा है जो आप एक कोई भी भाई का लड़की हो कि वॉचमैन का लड़की हो किसी को बुला के उसके साथ थोड़ा बातचीत करो अच्छा कुछ ज्ञान दो उसको अच्छा प्रवचन में ऐसा नहीं जो अच्छा कुछ बोलने का सिखाओ मैंने प्रवचन में आई एम नॉट टेलिंग दैट आई एम संत एंड और समथिंग लाइक दैट उनको साथ में लेके एक जामा कभी त्यौहार होगा तो एक जामा ड्रेस दे दो ऐसा करोगे तो मेरा अच्छा लगेगा। दैट इज़ माई मेन आइडिया एंड सुवर्णा वॉज माई असिस्टेंट क्वाइट ए लॉन्ग टाइम शी कैन एक्सप्लेन ए लिटिल मराठी आई कैनॉट स्पीक इन मराठी मच तो सुवर्णा कैन टेल यू हाउ आई हैव डन इट वॉज द टीम वर्क sound recordist, cameraman and the engineer
and we four used to go together. With her assistant, I have done so many programs. I am requesting Suparna to say something about that. Thank you so much. हॅलो नमस्कार आणि सगळ्यांना वुमन्स डेच्या शुभेच्छा. ॲक्च्युली मॅडमनी सगळं सांगितलेलं आहे, फक्त त्यांना मराठीत सांगता नाही आलं, बोलता नाही आलं, कारण रिटायर झाल्यानंतर त्यांचं जरा मराठी बोलणं कमी झालं. जेव्हा आम्ही ड्युटीमध्ये होतो तेव्हा मराठी म्हणजे प्रोग्रामच आमचे मराठी असायचे. चालता बोलता, माझी माय, ऐका हो ऐका आणि स्मार्ट सुनबाई, हे जे मेन 4 प्रोग्राम मॅडम जे करायच्या त्यांच्यावर मी त्यांना असिस्ट करायची दूरदर्शनला जोपर्यंत त्या होत्या तिकडे. तर खूप छान प्रोग्राम व्हायचे आणि आम्ही गावागावामध्ये फिरायचं. जसं मला मॅडमने सांगितलं, पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलेलो आहोत. प्रत्येक गावात, इवन माझं वडिलांचं गाव हर्णे आहे, हर्णे दापोली, आम्ही तिकडे सुद्धा ते प्रोग्राम केले होते. पण त्यांनी ॲक्च्युली सगळं सांगितलेलं आहे, फक्त मराठीत सांगितलं आहे. पण आमचे दूरदर्शनचे प्रोग्राम तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील, सगळ्यांना माहिती असतील. हे प्रोग्राम प्रत्येकाने बघितलेले असणार, कारण ते खूप फेमस प्रोग्राम होते. आणि एकच चॅनल आहे आपल्याकडे की सह्याद्री वाहिनी, की घराघरामध्ये पोचलेली असते. त्यांची जी ॲडव्हर्टाईज पण तशी आहे की प्रत्येक घरामध्ये ती सह्याद्री वाहिनी पोचणार. जरी तुमच्याकडे केबल नसेल तरी, हे पहिल्यापासूनच होतं. आता काय केबल आले वगैरे सगळे, पण ही एकच वाहिनी सगळ्यांकडे. त्यामुळे हे प्रोग्राम गावागावात असायचे आणि आम्हाला लांबून सगळीकडनं फोन पण यायचे की हे प्रोग्राम खूप छान झाले. लेटर यायची, आम्ही ती लेटर वाचून दाखवायचो. म्हणजे सगळ्यांना हे प्रोग्राम आवडायचे. आणि ऐका हो ऐका हा प्रोग्राम मॅडमनी कसा केला होता, हा प्रोग्राम असा होता की आम्ही प्रत्येक गावात जायचो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणते, इथे आम्ही RTO एरियामध्ये आलो आणि आम्ही लोकलमध्ये फिरायचो आणि विचारायचं तुमचे काय प्रॉब्लेम आहे तिकडे. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम म्हणजे काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम, विजेचा प्रॉब्लेम, रस्ते खराब, हा जो प्रॉब्लेम होता ना, की आम्ही हे प्रॉब्लेम घेऊन आम्ही प्रोग्राम करायचो आणि हे कनेक्ट व्हायचं मिनिस्ट्रीकडे आणि इमिजिएटली आम्हाला कळायचं की त्याच्यावर उपाय झाला आणि रेक्टिफिकेशन व्हायचं. म्हणजे जसं रस्ते खराब आहेत, म्हणजे आजकाल जे रस्ते खराब आहेत, खड्डे वगैरे आहेत असं म्हटलं ना, तर लगेच इमिजिएटली करेक्शन. म्हणजे नेक्स्ट डे, नेक्स्ट वीक एव्हरीथिंग इज क्लीन. म्हणजे त्या प्रोग्रामचा इतका इफेक्ट होता. तर बरं, आता मी जास्ती बोलत नाही, मॅडमने सगळं सांगितलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद. सेवक ट्रस्टचे कौशिक शहा आज इथे आलेले आहेत. मी मेजर शिरीषकरांना विनंती करते की त्यांना त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. मिस्टर कौशिक शहा. मिस्टर कौशिक शहांना मी विनंती करते की 5 मिनिटं त्यांनी बोलावं, आपल्याशी संवाद साधा. ये आज का दिन वुमेंस डे स्पेशल है. उसके अंदर पहले तो आप सबको शुभेच्छा मैं मेरी तरफ से और मेरे सब साथियों की ओर से दे रहा हूँ. आज इधर वुमेंस के बीच में मेरा बोलना एक्चुअली और ये मेरा एक स्वागत करना एक्चुअली उचित नहीं समझ रहा हूँ मैं, लेकिन जब अभी स्वागत कर दिया और मेरे को 2 मिनट बोलने के लिए बोला है. सेवक ट्रस्ट एक रजिस्टर्ड ट्रस्ट है. हम लोग ने ये ट्रस्ट 2007 में रजिस्टर किया था. तभी जिसकी किडनी फेल हो जाती है, जो डायलिसिस के पेशेंट रहते थे,
उसकी फैमिली की हालत बहुत ख़राब हो जाती थी। कैंसर से भी ये परिवार की हालत बहुत ख़राब इसके लिए होती है क्योंकि कैंसर एक बार डिटेक्ट होने के बाद 4-5 साल में लोग पहले मर जाते थे। अभी थोड़ा कैंसर के अंदर रिसर्च की वजह से अभी आयुष्य थोड़ा बढ़ गया है, लेकिन डायलिसिस जब तक आप जिंदा हो तब तक आपको कराना पड़ेगा। और उसके अलावा दूसरा एक चारा है ट्रांसप्लांट, जिसके लिए बहुत खर्चा होता है। तो हम लोग ने जब 2002 में एक्चुअली मैं एक ऑर्गेनाइजेशन में जुड़ा हूँ, तो उधर मेरे को डायलिसिस का चेयरमैन बनाया गया। तो भी मेरे को डायलिसिस का स्पेलिंग भी नहीं आता था। मैंने मार्केट से जितनी भी बुक थी वो बुक पढ़ी, उसमें से मैंने कंपाइल करके मैंने एक खुद किडनी के ऊपर अवेयरनेस के लिए एक बुक पब्लिश की थी। और उसके बाद में मैंने सोचा कि ये पेशेंट के फैमिली को हेल्प किया जाए, तो मैंने उसके लिए एडॉप्शन का सीन पहली बार इधर भी पूरा वर्ल्ड के अंदर ये मैंने स्कीम शुरू किया, जिसके अंदर हर एक जो फैमिली एडॉप्ट होता था उसको राशन हर महीना मिलता था। उसके लिए जो दवा की रिक्वायरमेंट थी वो हम लोग सब्सिडी देते थे। उसके बच्चे के या लड़के की शादी होती थी तो हम लोग उसके लिए स्पेशल पैकेज देते हैं। उसके बच्चे को पढ़ाई के लिए स्कूल कॉलेज की फ़ीस देते हैं। दूसरा, बहुत सारे ट्रस्ट के अंदर वो फीस वापस लिया जाता है, लोन के तौर पे दिया जाता है। हमारे यहाँ लोन शब्द नहीं है। और मैं सभी को एक ही चीज़ याद दिलाना चाहता हूँ, हमारे पास जो डोनर है वो कभी पैसे वापस मांगते नहीं हैं, तो मेरे को भी किसी से पैसा वापस मांगना शोभा नहीं देता। इसके लिए हम लोग का ट्रस्ट का इधर ये रूल है। दूसरा, जो डोनेशन का जो पैसा आता है पूरा 100% इज यूटिलाइज फॉर द चैरिटी पर्पज़। अभी उसके बाद में बहुत सारी धीरे धीरे पैसा बढ़ने लगा, पैसा आने लगा, एक्टिविटी बढ़ती गई। अभी हम लोग ने 2 साल पहले इगतपुरी में 2 स्कूल बनाए, एक लाइब्रेरी बनाई। अभी लास्ट ईयर 6 स्मार्ट बोर्ड गुजरात में दिया। उधर ट्यूशन क्लास, कोचिंग क्लास शुरू किया है। सोनगढ़ डिस्ट्रिक्ट में 22 विलेज के अंदर स्कूल चालू किया है। हर एक विलेज में एक स्कूल होना जरूरी है, ये हमारा मोटो है। अभी 22 स्कूल चल रहे हैं। तो अभी धीरे धीरे अभी एजुकेशन की साइड पे ज़्यादा चल रहा है एक्टिविटी, और बहुत सारी लिस्ट तो बहुत लंबी है। इधर जो बहुत सारे समन्वय के मेंबर वो लोग को रेगुलर सर्कुलर मेरा मिलते रहता है, तो वो लोग को सबको मेरी एक्टिविटी के बारे में सब मालूम रहता है। लेकिन फिर से एक बार यहाँ पे मेरे बुला के स्वागत करने के लिए आपका खूब 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 धन्यवाद। मैडम, यू आर रियली ए गुड इंस्पिरेशन टू मैनी लेडीज हु आर सिटिंग इन द ऑडियंस, एंड आई थिंक दे विल डू वंडर्स। योर प्लान for adopting a girl child, that's a slogan of our Prime Minister also, मुल्की शिकली प्रगति जारी। देखवन एक अच्छा सा ये स्लोगन दिया है, तो उसके हिसाब से आजकल एजुकेशन बहुत बढ़ गया है, तो आई थिंक योर मोटो विल सर्व दैट वे ऑल्सो। एंड थैंक्स वंस अगेन फॉर इन्वाइटिंग मी हियर। थैंक यू वेरी मच। थँक्यू सर। आता थोडक्यात आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे RTO परिसरातला हा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्याची माहिती देते। 26 नोव्हेंबर 2013 रोजी मेजर शिरस्कर यांनी लावलेलं हे ज्येष्ठ नागरिक संघाचं रोप्य आता भरलेलं आहे, म्हणजे 11 वर्षाचं झालं आहे। 11 वर्षाचं झालं आहे। RTO परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून अनुभवांची देवाणघेवाण करणे, एकमेकांची दुःख वाटून घेणे, ज्येष्ठांची मदत करणे हे आधी त्याचे मुख्य हेतू होते। पुढे सभासद संख्या वाढत गेली। आता 185च्या वर सभासद संख्या वाढते आहे। तसेच उपक्रमही वाढत गेले। आपल्या संघातर्फे जे उपक्रम घेतले जातात ते पाहिलं तर आपल्या ज्येष्ठांच्या जगण्याचा उत्सव करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो। आपल्यासाठी सण आणि महत्त्वाचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिवस साजरे केले जातात। आपण वैद्यकीय शिबिरं घेतो, ज्येष्ठांसाठी अनेक माहितीपूर्ण कार्यक्रम घडवतो। उदाहरणार्थ इच्छापत्र कसं करावं, आयुष्याचं बॅलन्स शीट असा हल्लीच एक कार्यक्रम केला होता। नॉमिनेशन म्हणजे काय, नॉमिनेशनच्या इम्प्लिकेशन्स काय, टॅक्स सेविंग, रिटायरमेंट फायनान्स यासारखे विविध सर्वस्पर्शी आणि
प्रबोधनपर असे कार्यक्रम इथे आपले छंद जोपासण्यासाठी, गाणी म्हणण्यासाठी शिक्षक नेमलेले आहेत आणि आम्ही गाणं शिकायला येतो इथे. बुद्धिबळासाठी खेळ खेळण्यासाठी केरम खेळता येईल अशा सोयी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि मेजर शिरीषकर आणि श्री राऊत यांची वृद्धाश्रमाची संकल्पना लवकरच आकारात घेत आहे. संध्या छाया भिगविती हृदया अशी जेव्हा अवस्था झालेली असते तेव्हा अशा सोयी सुविधा ज्येष्ठांना पुरवताना आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन संघ चालवण्याने कर्तव्यपूर्तीचा आनंद आणि समाधान मिळते. आर्थिक टंचाई सतत जाणवत असतानाही आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आजवरची संघाची वाटचाल आश्वासक झाली. उत्तरोत्तर आम्हाला सर्व परींनी आपला सहयोग मिळाल्यास आपला संघ अधिक जोमाने यशस्वी होईल अशी निश्चितच आशा करूया. नमस्कार. आता आपण ब्रेक घेणार आहोत. टी ब्रेक, अल्पोपहारासाठी टी ब्रेक घेतोय. थोडा वेळ थांबा. झाला हे सांगायला खूप आवडेल मला, पण तुम्हीच शेवटी त्याची पावती द्यायची आहे नंतर. तेव्हा आधी आपण अल्पोपहार घेऊ आणि मग कार्यक्रमाला सुरुवात चालू करत आहोत. हां, असं म्हणतात. स्त्रियांबाबत आपण म्हणूया, एक नूर औरत तो हजार नूर कपडा असं म्हणावं लागतं. शरीराचं संरक्षण, लज्जारक्षण, सौंदर्यवर्धन आणि प्रतिष्ठा प्रदर्शन यासारख्या वेगवेगळ्या प्रेरणा मैदानापाठीमागे आहेत असं म्हटलं जातं. वस्त्र धारणेमागच्या आद्य प्रेरणा ही लज्जा रक्षणाची आहे का देह रक्षणाची हे निर्विवादपणे सांगता येणार नाही. फॅशन ही आधुनिक काळातील एक महत्वाची प्रेरणा आहे हे मात्र नक्की. महाराष्ट्रीयन पोशाख हा केवळ फॅशनचा शोध आणि सौंदर्याचा बोध करत नाही, तर त्याहून महत्वाचं म्हणजे आपल्या राज्याच्या समृद्ध वारशाचं चित्रण करतं. हवामानामुळे आणि काळानुसार पेहराव पद्धतीत मूलभूत फरक पडतो. वेशभूषा म्हणजे पोशाख पद्धतीचे एक विशिष्ट रूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसंच खास वेशभूषा म्हणजे एकूण पेहराव पद्धतीतला हेतुपूर्वक आणि योजनापूर्वक दिलेला उठाव. आपण जेव्हा वस्त्र प्रावरण म्हणतो तेव्हा त्याच्यात केवळ वस्त्र येत, तर प्रावरण म्हणजे तुम्ही जे दागिने घालता, तयार होता, हा सर्व भाग येतो. जगातील समाजांच्या वेशभूषा सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार ठरतात. तसंच धर्मानुसार सुद्धा वेशभूषा बदललेल्या आढळतात. महाराष्ट्रीयन पोशाख पद्धतीवर पहिल्यापासून साडीचा फार मोठा
पगडा आहे. तरीही आपण बऱ्याच सुटसुटीत अशा वेशभूषा पण आपल्याशा केलेल्या आहेत. त्या कशा केल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारांनी आणि काळानुसार कुठल्या कुठल्या वेशभूषा आपण आपल्याशा करत गेलो ते आपण या यात्रेत बघणार आहोत. काळाच्या ओघात साड्यांचे नवनवीन विविध प्रकार आणि आधुनिक फॅशन निर्माण होत गेलेले आहेत. उदाहरणार्थ संगम सिनेमातली तुम्ही डबल पदर घेतलेली साडी वैजयंतीवालाने नेसलेली तुम्हाला कदाचित आठवत असेल आपल्यापैकी कित्येकांना. पांढरी साडी आणि त्याला लाल काठ अशी एक सुंदर साडी वैजयंतीवालाने पेहरावरून घातली आहे. ही वेगळ्या पद्धतीने नेसलेली साडी आहे. ज्या वस्त्रापासून साडी बनवली जाते ते वस्त्र प्रकार, साड्यांचे उत्पादन केंद्र, साड्यांचे नानाविध रंग, रंगछटा, काठपदर आणि पोत, त्यांचे आकृतीबंध, त्यांच्यावरचं नक्षीकाम, भरतकाम, साडी सुशोभनाच्या अनेक पद्धती आणि त्या तंत्रे यातून निर्माण झालेले साड्यांचे असंख्य नमुने आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्या बाजारात वस्त्रप्रवरणाच्या दुकानातून ते उपलब्ध असतात. स्त्रियांना हरघडी आकृष्ट करीत असतात आणि आपल्या खरेद्या करीत संपत नाही. नऊवारी साडी 1940 ते 50च्या दरम्यान रोजच्या वापरात होती. आपल्याला आठवत असेल की आपल्या आज्या नऊवारी साडी मात्र लुप्त अजून झालेली नाही. अजून तिला म्युझियम मध्ये ठेवण्यासारखं स्थान नाही मिळालेलं. कारण कौतुकाने आपण आजही नऊवारी साडी नेसलेली, नथ, बांगड्या, बुगड्या लायलेली वरमाय लग्नामध्ये आपलं लक्ष खेचून घेते. अरे आलीच की वरमाय, दोघी विहिणी आहेत वाटतं. रंजना मारणे आणि वनिता केसरकर. नंतर आली सहावारी साडी. 1950 ते आजवर खादीची साडी, नारायणपेठ, कांजीवरम साडी, बनारसी साडी, पटोला साडी, इरकल आणि हाकोबा, कलकत्त्याची जमदानी साडी, ढाका साडी, मध्य प्रदेशमधली चंदेरी, इंदोरी, महेश्वरी, मधुबनी, आसामची मुंगा, रेशम, उडीसाची बोमकई, राजस्थानची बंदेज, गुजरातची गटोळा, पटोला, बिहारची तसर, काठा, छत्तीसगडी कोसा रेशम, दिल्लीच्या रेशमी साड्या, झारखंडी कोसा, तामिळनाडूची कांजीवरम, बनारसी साड्या, उत्तर प्रदेशची तंचोई, पश्चिम बंगालची बालुचरी एवं कांथा, टंगेल ह्या प्रसिद्ध साड्या आपल्याला सतत आकर्षित करतात. आता येत आहे सहावारी साडीमधून शुभांगी गावडे आणि माधवी.
वेगवेगळ्या. यातही पैठणीचा थाट वेगळा आणि शालूचा नकरा वेगळा. अरे मला असं वाटतं बांदेकर भाऊजी शालू बांदेकर पैठणी घेऊन येत आहेत म्हणून थांबलंय. टीव्हीवरचा पैठणीचा खेळ किती जणांनी खेळलाय आपल्यापैकी? कोणी आहे? मला बघायचं होतं कशी पैठणी असते ती. म्हणजे ते देतात ती पैठणी किती चांगली असते ना. आम्ही किती वेळा म्हणतो कसं परवडतं त्यांना. रत्नाची आपल्याला सांगू शकते. त्यांना पैठणी मिळाली आहे आणि त्या येतात. आता शालूचा नकरा पाहूया. सगळ्यांनी सिंधू संस्कृतीच्या उत्खननात साडी नेसलेल्या प्रतिकृती पण मिळालेल्या आहेत. नंतर 1929च्या सुमाराला गांधीजींनी विदेशी कपड्यांची होळी करण्याची हाक दिली, चरख्यावर वस्त्र विणण्याची प्रेरणा दिली आणि आपण स्वीकारला साधेपणा. फॅशनमध्ये सुद्धा साधेपणा आला. तसंच स्वीकारली खादी. स्त्रिया नोकरी करू लागल्या आणि मग साडीतला साधेपणा समूर्त साकारला. अजूनही घरात बायका साड्या नेसतात. आता तुम्ही टीव्हीवर पाहता साडी टीव्हीवरच्या शोज मधून गेलेली नाही. पुन्हा असंही सांगितलं जातं की या साड्या कलानिधीच्या आहेत, म्हणजे जाहिराती त्याच्याबरोबर येते. त्याच्यामुळे आपण अजूनही वेगवेगळ्या प्रकारची परिधानं आपलीशी केलेली आहेत महाराष्ट्राच्या बायकांनी. महाराष्ट्रातल्या दाक्षिण्य वृत्तीमुळे आपण इतर राज्यातले पोशाखही आपलेसे केले. दुसरं म्हणजे पोशाखातला सुटसुटीतपणा आपण स्वीकारत गेलो. उदाहरणार्थ पंजाबकडून आपण सलवार कुर्ता घेतला तर शराराचं मूळ मोगल काळामध्ये दाखवता येतं. लखनौकडून आपण शरारा गरारा घेतला. 1975 ते 2000च्या दरम्यान आपल्याला लग्नातून शरारा घालून करवल्या आणि कधी कधी नवऱ्या पण आपण पाहत आलो. आता हे ड्रेस पहा.
आई सॉरी आता शरारावाल्या मुली येत आहेत. आजची नवरी आईला म्हणते, आई मी रिसेप्शनला गाऊनच घालणार हा. आणि ही पंजाबी कुडी म्हणते काय बघा. आता या दोघी जणी पंजाबी कुड्या येत आहेत, त्यांना सोनेरी गाऊन्स पाहिजे. या दोघी जणी आहेत कांचन ठाकूर आणि माधुरी कांबळे. आपण आपल्याला केला शर्ट पॅन्टचा पुरुषी थाट. आपल्याकडे कॉर्पोरेट कल्चर किंवा संस्कृती झिरपू लागली. स्त्रिया कंपन्यांमधून नोकरी करू लागल्या आणि मग महाराष्ट्रीय स्त्रियांना अधिक सुटसुटीत असलेला शर्ट पॅन्ट हा पेहराव आवडू लागला आणि जास्त धावला आणि त्यांनी तो आपलासाही केला. आता शर्ट पॅन्टमध्ये येत आहेत प्रतिभा भोळे आणि ज्योत्स्ना पाटील. आता माझी एक आठवण सांगते. आम्ही लहानपणी पोर्तुगीज चर्चच्या एरियामध्ये राहत होतो, म्हणजे आगर बझार. आणि तिथे ईस्टरच्या आदल्या दिवशी रात्री एक झनल असा आवाज यायचा. आम्हाला जाग यायची मध्यरात्री आणि एक सुंदर गाणं ख्रिश्चन एक गमाव असं म्हणत यायचा. ते गाणं असं होतं आणि ते अशा आवाजात म्हणायचं. मी जरा म्हणून दाखवते तुम्हाला. गोळ्यात साखळे सोन्याचे हे पोरे कोणाचे. गोळ्यात साखळे सोन्याचे हे पोरे कोणाचे. Yeah.
वाचवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. जरी संकल्पना माझी असली तरी त्यांनी उत्साहाने आपण होऊन त्यांनी आपली इच्छा प्रदर्शित केली आणि त्या कार्यक्रमामध्ये भागही घेतला. आता आपण शेवटाकडे येतो. बाई अशी वेगवेगळ्या भूमिका बजावत असते आणि वेगवेगळे ड्रेसेस पण घालत असते. मला एक झपकाल नावाची विंदा करंदेकरांची कविता आठवते. ते म्हणतात, ओझे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझपा वावरत असते. स्त्रीला केलेला हा सलाम आहे. स्वागतासाठी सुहासिनी असते, वाढताना यक्षिणी असते, भरवताना पक्षिणी असते, साठवताना संगीता असते, भविष्याकरता स्वप्नसती असते. संसाराच्या 10 फुटी खोली दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. म्हणूनच आम्ही सर्व म्हणतो, भारी रवा बायकण 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 भारी आता सर्व पार्टिसिपंटची ओळख काही करून केली नाही तर पुन्हा मी पुढे यायचंय. हा, नऊवारी साडी रंजना मॅडमला बोलव. त्याच्याशिवाय मजा येत नाही. पण आमची अशी इच्छा आहे की आम्हाला इथे एवढं ऑनर केलं त्याबद्दल आम्ही सुषमाताईंना थँक्यू बोलतो. आणि आमचे असे गोड असे गेस्ट आले आहेत. सो वी वुड लाईक टू क्लिक आवर फोटो टुगेदर अँड देन आफ्टर विथ द ऑडियन्स. सो जरा आवाज सहन करा आमचा. बोलले मी. हॅलो, मला आता ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी स्टेजवर येण्याचं ऑपॉर्च्युनिटी दिली. सो मी त्यांना छोटं छोटं पुष्पगुच्छ असं देऊन त्यांचं स्वागत करू इच्छिते. यू वॉन्ट टाइम प्लीज. अरे काय हात वगैरे करा ना. चेहरे चेहरे बाहेर येऊ दे.
सुवर्णा गॉगल गॉगल आहे ना रेडी. एक मिनिट ना पुढे दिसत तू हा तसे खाली जरा मेघा तुम्ही पुढे ना मेघा दिसत नाही एक हात वर या वर नका घेऊ असे जरा देवा बायपण बारी रे बायपण बारी देवा बायपण बारी हॅलो हॅलो चला मैत्रिणींनो रामनेत उभे राहा. छानसं लिफ्ट घ्यायला उभे राहा. मैत्रिणींनो उभे राहा. आता हे आमच्या या अशा छोट्याशा इव्हेंटमध्ये मी सगळ्यांचं नाव घेते. नऊवारी साडीमध्ये आहे रंजना मारणे. मी बोलवणार नाही बाई. एक मिनिट या इकडे एक जण एक जण रंजना मारणे आणि वनिता केसरकर. प्लीज गिव्ह देम अ बिग क्लॅप. या वयात एवढी एनर्जी. दे आर नॉट टू ओल्ड, जस्ट क्रॉसिंग टू 50s. सो प्लीज गिव्ह अ बिग क्लॅप. चल नाव नेक्स्ट. सहावारी साडी हात न कलवू शुभाकी गावडे व माधवी थापले. आणि बांदेकरांची पैठणी बरं का. पुढे या. रंजना जाधव स्नेहल कुर्तडकर. मी पहिलं नाव घेते ती मॅडम उजवीकडे असेल, दुसरं नाव घेते ती डावीकडे, कारण कन्फ्युजन नको. आता शालू आला बाबा. भरभरी शालू आलेला मेघा शिरीसकर व रवीना राईट साइड, मेघा लेफ्ट साइड. मेघा मॅडमला सगळे ओळखतच असतील. आता आपल्या आल्या पंजाबी कुडी. रश्मी बडे उजवीकडे, उषा कांबळे डावीकडे. अरे टाळ्या वाजवा. आवाज. हॅलो. रेशमी सलवार झाल्यानंतर गुलाबी शरारा आलाच पाहिजे. हल्ली त्याच्यावर बरेच रील होत आहेत. तर आहे कृतिका घोडांबे व सुजाता देशमुख. माझ्या हातात माईक आहे, नाही तर मी शिट्टी वाजवली असती. येस. आणि गुलाबी शरारानंतर ऑफकोर्स गाऊन मध्ये येत आहे कंचन ठाकूर आणि माधुरी कांबळे. कंचन ठाकूर या स्वयंसिद्धाच्या फाउंडर आहे. तो त्यांनी त्यांच्यामुळे आज आम्ही इकडे आलो आहे. वी आर द इन्व्हायटेड. सो कॉंग्रॅच्युलेशन्स गर्ल्स. आणि बिंदास मस्त मोलवाल पॅन्ट शर्ट ऑल टाइम ड्रेस आहे तो. ज्योत्स्ना पाटील आणि प्रतिभा बोळे. यो. सो आय थिंक आता शेवट लास्ट बट नॉट द लिस्ट we Goan Kudis, mixed Kudis, Deepika Vanmani, myself and Swarna Sarab Joshi. Thank you everyone for coming and enjoying. विदाउट यू ऑल आमचा कार्यक्रम झाला नसता. प्रेक्षक पहिले हवे असतात. वर्षा यू आर ए सेल्फी क्वीन. प्रेक्षकांबरोबर एक घेऊ शकशील का खाली उभे राहून. वर्षा. आणि हो, प्रत्येक टीम वर्क मध्ये प्रत्येकाला छोटं काम दिलेलं असतं. कोणी काय. तर आमच्या अजून दोघी जणी आहेत, वर्षा आणि मंगलबार. हो. आणि आमच्या सगळ्यात टीम लीडर VIP ज्यांनी हा कार्यक्रम सुरुवातीपासून धरून ठेवलाय त्या आमच्या आहे सुषमा कोटवार. प्लीज कम ऑन स्टेज. नो असू दे, नो बसू दे. या. ये cheer her up. Yes, please madam, please. Such a
quite darling ladies. Yes. Congratulations, madam, and thank you. एक मिनिट खाली आहे ना तर यांच्याकडून हे खाली सगळ्या मुलींना सेवा एक मिनिट जरा अनाउन्समेंट एक सांगायचं होतं की आम्ही जेव्हा या कार्यक्रमाची सूचना किंवा आम्ही सांगितलं होतं मीटिंगमध्ये जेव्हा मी मांडलं तेव्हा एकानेही विरोध केला नाही. ते बिनविरोध पास झालं आणि विमेन्स डेला किंवा महिला दिनाला आपण हाच कार्यक्रम करायचा हे सर्वांमध्ये ठरलं. मला कुणालाही समजावून सांगावं लागलं नाही किंवा कन्व्हिन्स करावं लागलं नाही. सगळ्यांच्या पसंतीचा कार्यक्रम. आणि त्यानंतर त्या दोघीजणी सुवर्णा आणि कृतिका अलायस अंबिका या दोघी आपण होऊन पुढे आल्या आणि त्यांनी डायरेक्शन द्यायला होकार दिला. सरळ त्यांनी त्या काही गोष्टी हातात घेतल्या आणि आपला जो स्वयंसिद्धा गट आहे त्यांनी आम्हाला खूप खूप कॉपरेशन दिलं, खूप सहकार्य दिलं, म्हणून हा कार्यक्रम होऊ शकला. म्हणून आजचा कार्यक्रम होऊ शकला. थँक्यू. हां